तुम्ही कुत्रा पाळलाय? सावधान. नियम पाळा, अन्यथा कुत्रा जप्त. कुत्र्यांचा त्रास, मालकांवर कारवाई. हा व्हिडिओ पहा. गार्डन मध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या मुलावर पिटबुलनं हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या तोंडाला 150 टाके पडले. आता तुमच्या घरातही रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन सारखे पाळीव कुत्रे पाळलेले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हिंस्र कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरायला नेत असाल तर तुम्हाला योग्य ती काळजी घ्यावी लागेल. कारण जर एखादी अशीच घटना घडली तर थेट मालकाला जबाबदार ठरवून त्याच्यावरच कारवाई केली जाणार आहे. महापालिकेनं जाहिरातीत नेमकं काय म्हटलंय पाहूयात. रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन या जातींच्या कुत्र्यांचा स्वभाव अतिहिंस्र असतो. त्यामुळे कुत्र्यांना बाहेर फिरवताना त्यांच्या तोंडाला मास्क लावणं बंधनकारक असेल. तसंच कुत्र्यांना चेन किंवा बेल्ट लावणं हे देखील आवश्यक आहे. हे नियम न पाळल्यास कुत्रे जप्त करून मालकांवरही कारवाई केली जाईल असं पालिकेनं आदेशात म्हटलंय. मागील काही दिवसामध्ये अशा ॲग्रेसिव्ह जातीच्या डॉगनी काही कुत्र्यांना बाईट केली आहे, काही नागरिकांना बाईट केली आहे. बरेच आता व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर इतर ठिकाणच्या घटना घडलेल्या आहेत, तर त्यासुद्धा फिरत आहेत. मग ह्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून नागरिकांची सुद्धा सेफ्टी राखली जाईल. सध्या तरी कोल्हापूर महापालिकेनं आपल्या हद्दीतील पाळीव कुत्र्यांच्या मालकांना हा आदेश लागू केलेला असला तरी असा आदेश इतर महापालिकांनी अंमलात आणण्याची गरज आहे. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचं काय? त्यांचा बंदोबस्त कधी केला जाणार असा सवाल कोल्हापूरकरांकडून उपस्थित केला जातोय. आता पाळीव कुत्र्यांप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती खबरदारी घेणार याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.